स्मार्ट अहमदनगर न्यूज। रिपाईच्या तालुका भेट दौऱ्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर। भोर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी तालुका भेट दौऱ्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी नुकताच जिल्हा भेट दौरा करून विविध तालुक्याला भेटी देऊन त्या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। यामध्ये भोर वेल्हा मुळशी या तालुक्याची आढावा बैठक भोर येथील गंगूबाई पंत सचिव कार्यालयात संपन्न झाली। यामध्ये वेल्हा तालुका रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष बापू शिंदे यांची पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्षपदी तर भोर तालुका रिपब्लिकन पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांची पुणे जिल्ह्यासह संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांना श्रीकांत कदम यांनी नियुक्तीपत्र दिले। तसेच भोर तालुका रिपब्लिकन पक्षाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष राहुल कांबळे यांनी भोर तालुका उपाध्यक्षपदी नितीन मोरे यांची भोर शहर अध्यक्षपदी संतोष जाधव यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। चंद्रकांत गायकवाड व श्रीकांत जाधव यांची भोर तालुका युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। या नियुक्त्या भोर तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष सुमित वर्वेकर यांनी केल्या। यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था भारत जिंदाबाद यात्रा गावनिहाय शाखा स्थापन करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी काम करावे असे आवाहन कदम यांनी केले। यावेळी विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक कुंभार।